त्याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं आहे की मगाशी स्वप्नीलनं मला सांगितलेलं खूप गोष्टी आवडल्या म्हणून मी स्वप्नीलचा सारखा उल्लेख करतो. याचा अर्थ बाकीच्यांचं महत्त्व कमी अशातला भाग नाही आहे, परंतु त्यांनी फार स्क्रॅचेसपासून सुरुवात केली, म्हणून बरेच विद्यार्थी स्क्रॅचेसपासून सुरुवात करणारे असू शकतात आणि म्हणून मुद्दाम त्याचा मध्ये मध्ये मी रेफरन्स एवढ्यासाठी देतो आहे मित्र हो, की त्यांनी सांगितलं खूप इथं कोचिंग अकॅडमीज म्हणजे युनिकसारखी संस्था एवढं सुंदर काम करते आहे. आज या व्यासपीठावरून तुम्ही काय करता इतर वेळेला मला माहीत नाही, पण आजच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी विद्यार्थ्यांना समोर आणलं, त्याच्यानंतर त्यांचे अनुभव आणि मग आमच्यासारखाचं बोधामृत त्याच्यातनं कितपत यश येतं मला माहीत नाही, परंतु हे सगळं तुम्हाला दिल्यामुळे केवढा मोठा अवेअरनेस आज एका कार्यक्रमामधून केला. म्हणून कोचिंग अकॅडमीचं महत्त्व कमी नाही आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहेच, पण स्वतःची तयारी, स्वतःचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि स्वतःचे विल पॉवर, स्वतः कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून जे काय आता कॉम्पिटिटिव्ह परीक्षेला बसणं मित्र हो आणि पालकासाठी सांगू इच्छितो की फार सोपं झालं आहे, कारण कोचिंग क्लासेस विविध प्रकारचे आहेत, विविध प्रकारचं मटेरियल मार्केटमध्ये कॉम्पिटिशनसाठी तयार होऊन आलेलं आहे आणि त्याच्यामुळं परीक्षेला बसणं, अभ्यास करणं आणि सोपं झालं आहे. आणि म्हणून सगळ्याचा अभ्यास करत MPSC पण अभ्यास करतेच ना, म्हणून त्यांनी काय केलं की 45% क्रायटेरिया आणला की 45% मिनिमम सगळ्या गटामध्ये मार्क पडले पाहिजेत. कारण युनिक फीचरने युनिक अकॅडमीसारख्या किती अकॅडमीने तयार केली तरी तुम्ही किमान सगळ्याला 45% वर घेऊन जायचं काम तुम्हाला करावं लागेल, तरच मग तुम्हाला तुमचे यशवंत विद्यार्थी दिसतील. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी एक रेसिप्रोकल चाललेलं असतं की कोचिंग क्लासेस आणि माध्यमं खूप प्रमाणात आपल्याला उपलब्ध झाली. आज इंटरनेट उपलब्ध आहे, लायब्ररीज इतक्या प्रकारच्या उपलब्ध आहे, इतकं मार्केटमध्ये स्टडी मटेरियल उपलब्ध झालेलं आहे. या सगळ्यांचा बदल आपल्याला सोपं झालं त्यामुळे परीक्षेला बसणं. या ठिकाणी तुम्हाला गणेश कला क्रीडा मंडळामध्ये एवढं मार्गदर्शन केलं जातं आहे, मगाशी स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे फॉर्म कसा भरायचा, चुका काय होतात एवढं सांगितलं जाणार आहे. त्यामुळे अभ्यास करणं, परीक्षेला बसणं एकदम सोपं झालं आहे. पण त्याच्यातच एक गोम आहे की त्यामुळं कॉम्पिटिशन अतिशय टफ झालेली आहे, कॉम्पिटिशन अतिशय कॉम्पिटिटिव्ह झालेली आहे, कारण बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि जागा तर काय लिमिटेडच असतात. MPSC काय आता बाबा यावर्षी 5 लाख विद्यार्थी बसले होते, पुढच्या वर्षी 7 लाख विद्यार्थी बसतील म्हणून उपजिल्हाधिकाऱ्याची संख्या जर आता वाढून 20वरनं 50वर करूया असं करता येत नाही. ते एक वेगळं शास्त्र असतं त्याच्यानंतर रिक्त पदं वगैरे वगैरे. म्हणून मी एकच सांगू इच्छितो की कॉम्पिटिशन टफ आहे, माध्यमं उपलब्ध आहेत, इंटरनेट आहे, गाईड करण्यासाठी पुष्कळ. तर तुम्ही अभ्यास करत असताना एकच ठरवलं पाहिजे की आमच्याकडं मला आठवतं की आमचे विद्यार्थी जाहिराती झाल्यानंतर अरे यावर्षी उपजिल्हाधिकाऱ्याची फक्त 2च पदं आहेत, DYSPच्या वेळेला फक्त 10च पदं आहेत. महाराष्ट्रामध्ये एवढी टफ कॉम्पिटिशन असताना याच्यामध्ये आपण कसं, तहसीलदाराची फक्त 2च पदं आहेत. मित्र हो, मी हे सांगू इच्छितो, मी ज्यावेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला 19 पदं उपजिल्हाधिकारी सेवेसाठी जाहीर झाली होती आणि ज्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या मित्रांच्यामध्ये चर्चा व्हायची, मी म्हटलं की अरे 19 पदं आहेत, 19 आपण अभ्यास करणारे ग्रुपमध्ये तर फक्त 5च जण आहोत. त्यामुळं 19ला 5 म्हणजे किती किती मार्जिन आहेत. आणि मी तर म्हणलं मला फक्त एकच उपजिल्हाधिकाऱ्याचं पद पाहिजे, ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आहे. त्यामुळे पदं किती आहेत हे गौण आहे मित्र हो. आपण अभ्यास जर का चांगला केला असेल तर जास्त पद असेल तर ॲडव्हान्टेज मिळेल, पण पदं किती असो, माझा तो जसं अर्जुनाला माशाचा मासा दिसत होता तसं तुम्हाला ते पदं दिसलं पाहिजे परीक्षेच्या कालावधीमध्ये. अशा पद्धतीने जर का आपण अभ्यास करायचा सुरुवात केली आणि त्याप्रमाणे काम करायचं ठरवलं तर तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. याच्या बाबतीमध्ये दुमत असायचं काही कारण नाही आहे. हे झालं पूर्वतयारीच्या बाबतीमध्ये, कारण युनिक अकॅडमी तुम्हाला सिलेबस आणि याच्या बाबतीमध्ये एवढं मार्गदर्शन करणार, त्याच्या बाबतीमध्ये मी काय सांगणार आहे, त्याच्या बाबतीमध्ये माझा तेवढा अभ्यास पण नाही आहे. परंतु इंटरव्ह्यू, लेखी परीक्षेच्या बरोबर इंटरव्ह्यूला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून इंटरव्ह्यू ज्याचा चांगला होतो त्याला ॲडव्हान्टेज मिळतो. मगाशी मला असं वाटतं की नायरनी सांगितलं मला वाटतं डिसॲडव्हान्टेजेस इन मेंबर्स अप्रोच, त्याच्यामध्ये काय होतं ही गोष्ट खरी आहे. मी पण MPSCच्या एका बोर्डवर होतो आणि मला पण असा अनुभव आहे की माझे कलिग माझ्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याच्या ऐवजी, प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्याला डिस्करेज करता आहेत आणि ते त्याच्याशीच वादविवाद करतात. पण हे पण मी पाहिलेलं आहे. तुम्हाला डिबेटिंगसाठी पुष्कळ फिरलं सध्या सरकारी सेवेमध्ये असताना तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या बरोबर कशाला डिबेट करत बसता. तुम्ही त्याला प्रश्न विचारा, त्याला प्रोत्साहन द्या, एवढंच फक्त त्यांनी बघायला पाहिजे. परंतु व्यक्ती त्या प्रवृत्ती सगळीकडेच असतात आणि त्याला सामोरं जाऊन त्याला टफ कॉम्पिटिशनमधून पुढं जाऊन तुम्ही यशस्वी होता आणि म्हणूनच तुम्ही यशस्वी झालेला असता.
त्यामुळं हे पण एक मोठे अडथळेच असतात आणि ते सगळे तुम्हाला पार करायचे असतात. आणि म्हणून तुम्ही या पद्धतीनं मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मुलाखतीमध्ये 100% नॉलेज टेस्ट केलं ना जात नाही. परत स्वप्नीलचं म्हणणं मी 100% मान्य करतो, कारण तुमचं नॉलेज टेस्टिंग पूर्वपरीक्षा आणि लेखी परीक्षामधून टेस्ट झालेलं असतं. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू कसा देता, तुमचा कॉन्फिडन्स किती ओतप्रोत भरलेला आहे, तुम्ही बोलता कसं, तुम्ही पाहता कसं, तुम्ही कम्युनिकेट कसं करता, तुमच्यामध्ये लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत का नाही, तुमचा ॲटिट्यूड काय आहे, नकारात्मक आहे का सकारात्मक आहे, या सगळ्या गोष्टी, तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह विचारसरणीचे आहात का कन्स्ट्रक्टिव्ह विचारसरणीचे आहात. मित्र हो, आपल्या भाषणामधून, बोलण्यामधून, उत्तरामधून हे सगळं प्रतीत होत असतं. आणि म्हणून आपलं सगळंच हे पॉझिटिव्ह करण्याच्या बाबतीमध्ये आपण पहिल्यापासून विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याच्यामध्ये हे खऱ्या अर्थानं टेस्टिंग केलं जातं. ऑफकोर्स नॉलेज इज अ पॉवर, मगाशी पण या ठिकाणी सांगण्यात आलं, नॉलेज असेल तरच तुम्ही हे सगळं तुमच्या पद्धतीनं वळवू शकता. मगाशी जसं त्यांनी उदाहरण सांगितलं की माझा छंद कुठला, तर नॉलेज आहे म्हणून त्याने ते ट्विस्ट करू शकला. पण म्हणून नॉलेजला पर्याय नाही. पण जेव्हा तुम्ही नॉलेज अक्वायर करून जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधून यशस्वी झालेला आहात, लेखी परीक्षेमधून मुलाखतीला तुम्ही गेलेला आहात, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या उपलब्ध नॉलेजच्या आधारे तुम्ही कसे इम्प्रेसिव्ह ऑफिसर असू शकता हे तुम्ही दाखवणं, हे म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टिंग असतं. आणि त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन इथं अकॅडमीमध्ये केलं जात आहे. हे तुम्ही नक्की कराल याच्या बाबतीमध्ये मला खात्री आहे. मित्र हो, माझे शेवटी बोलायला मर्यादा असतात आणि ऐकण्याला पण मर्यादा असतात. त्याच्यामुळं मागं बसलेल्या मुलांच्यासाठी 11वी 12वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी माझ्यामार्फत एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो. बेसिक्स मी सांगितले. तुम्हाला जर का खूप हायर स्किल्स त्याच्यामध्ये अचीव करायचे असतील तर टॉक टू दी यशवंत अँड गो टू द युनिक अकॅडमी ऑर लाईक दीज अकॅडमीज असं मी म्हणेन. त्यामुळं ही फक्त सुरुवात एक प्रास्ताविक मी केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मित्र हो, आपल्यामधून यशस्वी होऊन आज अनेक यशवंत या ठिकाणी बसले. त्या या अकॅडमीमधून त्यांनी मागाशी सांगितलं की मागच्या वर्षी 85 विद्यार्थी पासआउट झाले आणि यावर्षी 135 विद्यार्थी पासआउट झाले. असं व्हायला नको की पुढच्या वर्षी जेवढी काही पदं आहेत ती सगळी युनिक अकॅडमीमधूनच भरली गेली, जाहिरातीमधली. असं होता कामा नाही. म्हणून तुम्ही जरा अप्रोचमध्ये बदल ठेवायला पाहिजे. व्हरायटी आली पाहिजे, प्रशासनामध्ये सुद्धा व्हरायटी आली पाहिजे, सगळीकडून आली पाहिजे. मित्र हो, आज या ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला. एक टप्पा त्यांनी जीवनामधला क्रॉस केला, अनेक अडथळे त्यांनी क्रॉस केले. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येकजण वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आला आहे, प्रत्येकजण वेगळ्या फॅकल्टीमधून आलेलं आहे, प्रत्येकाचं विलेज बॅकग्राऊंड आहे, कुणाचं शहरी बॅकग्राऊंड आहे. हे सगळे टप्पे पार करून म्हणजे हजारो लाखो विद्यार्थ्यांच्यामधून 100-200मध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला, तुम्ही तहसीलदार झाला, तुम्ही उपाधीक्षक भूमी अभिलेख झालात, तुम्ही DYSP झालात, तुम्ही RTO झालात, तुम्ही विक्रीकर अधिकारी झाला आहात. आणि आता आपण सर्वजण मित्र हो पदार्पण करणार आहोत शासकीय सेवेमध्ये. आणि म्हणून शासकीय सेवेमध्ये आपण येत असताना आपण काय करू शकतो, तिथे परत कॉम्पिटिशन मित्र आहेच. कॉम्पिटिशन जगामध्ये कुठंच चुकलेले नाही. एव्हरीवेअर देर इज अ कॉम्पिटिशन आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट इट इज एव्हरीवेअर. त्यामुळं तुम्ही आता एक टप्पा यशस्वीने क्रॉस केल्याबद्दल आणि प्रशासनामध्ये तुमचं आगमन होत असल्यामुळं मी स्वतः तुमचं मनापासून शासनामध्ये स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपलं पण करिअर यशस्वी व्हावं भविष्यामध्ये, यासाठी जिथं काय मदत लागेल ती मी वैयक्तिक पातळीवर आपल्याला देईन, याच्या बाबतीमध्ये मी नक्की आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. मित्र हो, आपण विविध क्षेत्रामधून आपण आपलं उद्दिष्ट असतं की मी उपजिल्हाधिकारी होईन किंवा मी DYSP होऊन. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा मार्क कमी पडलेला तहसीलदार होतो किंवा एखादा मार्क कमी पडलेला तो विक्रीकर अधिकारी होतो. त्यामुळे तुमच्या क्वालिटीजमध्ये, तुमच्या क्षमतामध्ये फार मोठा फरक नाही, हे पहिल्यांदा जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून जो कोणी क्लास 1ला सिलेक्ट झाला असेल त्यांना हे कधी मानता नाही की मी क्लास 2ला, जो क्लास 2ला सिलेक्ट झाला आहे त्यांना कधी हे मानता कामा नाही की मी क्लास 2ला सिलेक्ट झालो आहे. डोंट वरी, एक तर तुम्हाला पुन्हा ॲटमची संधी आहेच. आम्ही ज्याला इंटरव्ह्यू घ्यायचो तो बघायचं की जवळपास प्रत्येकाचा 2रा 3रा ॲटम नोकरीमध्ये आहे, 3रा ॲटम नोकरीमध्ये, 4था ॲटम. तर तुम्ही काही असे जिद्द सोडणाऱ्यापैकी मुलं नाहीच. त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये जिद्द आहे तो मगाशी सुशीलनं सांगितल्याप्रमाणे की अनेक नोकऱ्या सोडून नोकरीत असतानासुद्धा
तुम्ही पुन्हा प्रयत्न करतात आणि पुढे यश होतात. त्यामुळे क्लास 2 आणि क्लास 1 याच्यामध्ये मी भेदभाव करत नाही. पण तरीही समजा तुम्हाला क्लास 2मध्येच राहावं लागलं तरी क्लास 2मधून क्लासरूममध्ये यायला अलीकडच्या काळामध्ये फार कालावधी लागत नाही. काही काडरमध्ये 4 वर्षामध्ये, काही काडरमध्ये 7 वर्षामध्ये, पण तुम्ही क्लास 1मध्ये येताच. त्याच्यामुळं जर का समजा तुम्हाला सर्व प्रयत्नांतीसुद्धा जर का क्लास 2मध्येच राहावं लागलं, खंत करू नका. महाराष्ट्र शासनातला राजपत्रित अधिकारी नंबर 2 हा क्लास 1 होतोच आणि त्याला सगळे मार्ग पुढचे खुले राहतात. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल चिंता करण्याची काहीच कारण नाही आहे. पण एक मात्र सांगू इच्छितो, 2 फरक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधून शासकीय नोकरीमध्ये येणं आणि ह्याच्यामध्ये आणि खाजगी नोकरीमधला जर फरक आपल्याला जर सांगायचा म्हटलं तर 2च शब्दातला फरक आहे. एक आहे प्लेसमेंट आणि दुसरी आहे रिक्रुटमेंट. तो प्लेसमेंट आणि रिक्रुटमेंटमध्ये किती फरक आहे आणि किती अंतर आहे हे तुम्ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आज प्लेसमेंटला समजा जर तुम्ही काय पुण्यातल्या कुठल्या तरी नामांकित कॉलेजमध्ये जर का शिक्षण घेत असाल, MBA करत असाल किंवा आणखी कुठल्या BE करत असाल आणि जर का तिथं तुमचा परफॉर्मन्स जर का 100 विद्यार्थ्यांमध्ये जर का इफ यू आर टॉपर, यू आर प्लेस्ड बेटर कंपनी. बरोबर आहे ना. सो कॉम्पिटिशन इज ओनली अ कॉलेज. तिथं तो सेक्टर पण नाही, म्हणजे इंजिनिअरिंगमधल्या सगळ्या सेक्टरमधल्या लोकांना एकत्र केलं आणि त्याच्यामधून बेटर माणसाला सिलेक्ट केलं आणि त्याला बेटर प्लेसमेंट दिली, बेटर कंपनीमध्ये त्याला हायर सॅलरी दिली, असं होत नाही. IIM बेंगलोरला गेला काय आणि IIM अहमदाबादला गेला काय, सगळ्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन घेऊन खरं तर मग त्याच्यातला बेटर माणसाला 1 नंबरचा स्केल दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण म्हणून प्लेसमेंट इज अ डिफरंट. ते फील्डच वेगळं आहे, त्याचे रिक्वायरमेंट वेगळे आहे आणि MPSC सारखं 2-2 वर्ष शासनामध्ये अधिकारी येण्यासाठी खाजगी फॅक्टरीवाले थांबू शकत नाहीत. प्रशासनामध्ये एवढ्या जागा मोकळ्या असल्या तरी स्पर्धात्मक परीक्षा अमकन तमकं करत करत कोर्टबाजी करत करत परीक्षा देऊन तो सेवेमध्ये हजर होईपर्यंत 2 आणि 3 वर्षाचा कालावधीमध्ये जातो. ते खाजगी सेक्टरला परवडू शकत नाही आणि म्हणून तिथं लगेच गरज आहे आणि म्हणून तिथं प्लेसमेंटमधून मुलं जातात. प्लेसमेंटमधून गेलेला आणि रिक्रुटमेंटमधून आलेला याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. जेव्हा तो पुढं जातो, तो सेवेमध्ये येतो, त्याचा वैयक्तिक करिअरचा आपण विचार करतो, त्याच्या स्टेटसचा आपण विचार करतो, त्यावेळेला ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे हे प्रत्येकाने ठरवावं की आपल्याला प्लेसमेंटमधून जायचं आहे की रिक्रुटमेंटमधून जायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमधून जाता त्याच्यामधून मिळणारं फळ, त्याच्यामधून मिळणारा रिस्पेक्ट आणि त्याच्यामधून साध्य होणारं जे काही ध्येय असतं ते कधीही भव्यच असतं. आणि म्हणून तर तुम्ही रिक्रुटमेंटचा चॅनल स्वीकारला आणि म्हणून तुम्ही आज गणेश कला क्रीडा मंडळामध्ये आला आहात. तर प्लेसमेंटमध्ये खूप हुशार विद्यार्थी आहे म्हणून तर रिक्रुटमेंटच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकलंच असं नाही. आणि म्हणून तुम्ही पण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहे हे पहिल्यांदा मी तुमच्या मनावर ह्याच्या निमित्तानं बिंबवू इच्छितो की जो निदान विचार तरी करतो की रिक्रुटमेंटला जायचं आहे तो माझ्या दृष्टिकोनातून प्लेसमेंटपेक्षा भारी आहे. मित्र, तुम्ही यशस्वी तर होणारच आहात. याच्यामध्ये आणखी इंटरेस्टिंग समोरच्या बसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी की शासकीय सेवा एक भरभरून तुम्हाला आनंद देणारा विषय आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक वेळ सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्ही जे काही करता मित्र हो ते समाजावर प्रभाव टाकतं, समाजामध्ये बदल घडवतं. आणि म्हणून तर एवढा सगळा अट्टहास करून एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशनमधून तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. अपेक्षा अशी आहे की प्रत्येक डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल तुमचं जे प्रभाव क्षेत्र असेल, प्रभाव क्षेत्रामध्ये समजा तुम्ही सुरुवातीला तालुक्याच्या तहसीलदार असाल, विक्री कर अदाकार असाल तर तुम्ही समजा असिस्टंट विक्री कर अधिकारी असाल, प्रत्येकाचं एक प्रभाव क्षेत्र असतं, त्याचं एक इम्पॅक्ट करणारं क्षेत्र असतं. तर तुम्ही तुमच्या प्रभाव क्षेत्रामध्ये काय करू शकता याचाच फक्त तुम्हाला विचार करायचा आहे मित्र हो. त्यामुळे देशामध्ये काय चाललं आहे, राज्यामध्ये काय चाललं आहे ते गप्पा मारण्यासाठी ठीक आहे. तू ज्या पदावर आहे तिथून काय दिवे लावले हे पण समाज बाहेरनं बघत असतो. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत याचा विचार आत्ता नोकरीमध्ये आलेल्या माणसांनी करण्याची आवश्यकता आहे. आज आपण इथपर्यंत येताना खूप प्रशासनाला कर्ज करत आलो. सेतू केंद्राला कर्ज केलं, जात पडताळणीला कर्ज केलं, क्रिमिलियरवाल्याला कर्ज केलं, बरोबर आहे ना. आणि हे कर्सिंग थांबावं, लोकांचं जीवनमान सुखकर व्हावं आणि म्हणून तुमच्यासारखे इंटेलिजंट सर्व स्तरातून आलेले समाजाचं भान असलेले अशा लोकांची रिक्रुटमेंट करावी आणि त्यांच्यामार्फत प्रशासन सुधारावं, लोकांना चांगल्या सेवा मिळाव्यात, हाच उद्देश शासनाचा आणि MPSCचा तुम्हाला रिक्रुटमेंट करण्यामागं असतो. हे मी आपल्याला या ठिकाणी मित्र सांगू इच्छितो.
आणि म्हणून तुम्ही आल्यानंतर फरक पडला पाहिजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये, याच्याशी आजचा हा गणेश कला क्रीडा मंदिरामधला कार्यक्रम आहे असं म्हणतो मी. आजचे असू दे किंवा भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये येणारे शासकीय अधिकारी असू देत, त्यांच्या संदर्भामध्ये हीच अपेक्षा शासनाची, राज्याची आणि जनतेची आपल्याकडून असते. याची जाणीव थोडीशी आजच्या बैठकीमध्ये आपल्याला करून देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणखी गमतीचा भाग असा आहे की आपण सोशल सर्व्हिसबद्दल फार बोलतो, सोशल सर्व्हिसमध्ये काम करणारे लोक पाहतो, सोशल सेक्टरमध्ये काम करणारे लोक पाहतो, NGOमध्ये काम करणारे लोक पाहतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये CSRमध्ये काम करणारे लोक आपण पाहतो. ह्या सगळ्यांना अतिशय खडतर जीवनामध्ये खडतर प्रक्रियेमधून जाऊन त्यांनी आपापलं क्षेत्र निवडलं असतं. तिथे त्यांच्या परीनं लोकांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी हे सोशल वर्कर्स, समाज कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना कुणीही मित्र हो पेमेंट नाही करत, त्यांना शासनाच्या तिजोरीमधून दमडा दिला जात नाही. शासकीय सेवा एक अशी सेवा आहे की ज्याच्यामधून तुम्ही केलेलं प्रत्येक काम हे सोशल वर्कमध्ये मोडतं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला भरघोस पगार दिला जातो. सो माझ्या दृष्टिकोनातून शासकीय सेवा ही पेड सोशल सर्व्हिस आहे आणि आपण त्या दृष्टीने तिच्याकडं पाहावं आणि या संधीचं सोनं करून घ्यावं, असंच मी आपल्यासारख्या यशवंत विद्यार्थ्यांना जेव्हा आपण सेवेमध्ये येत आहात तेव्हा अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी करतो. मित्र हो, आपण आता सगळं संपलं, तुम्हाला अपॉइंटमेंटच्या ऑर्डर्स येतील आणि तुम्ही प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर, प्रोबेशनरी DYSP, प्रोबेशनरी म्हणून तुम्ही सगळ्या टप्प्या आणखी क्रॉस करून मेडिकल असेल किंवा आणखी काय कास्ट व्हेरिफिकेशन असेल, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी करून जेव्हा तुम्ही सेवेमध्ये याल तेव्हा तुमचा प्रोबेशन सुरू होतो आणि मग त्या प्रोबेशनमध्येच तुमचं करिअरची दिशा ठरते. मी आपल्याला फार जाणीवपूर्वक आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही प्रोबेशनमध्ये तुम्ही कुठला ॲटिट्यूड ठेवता, प्रोबेशनमध्ये कुठला दृष्टिकोन ठेवता, प्रोबेशनमध्ये तुम्ही कष्ट घेता किती, प्रोबेशनमध्ये तुमचं डिपार्टमेंट तुम्ही किती समजावून घेता, प्रोबेशनमध्ये तुमच्या डिपार्टमेंटकडून पब्लिकच्या अपेक्षा तुम्ही किती समजावून घेता आणि प्रोबेशनमध्येच तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी, अधिकारी, वरिष्ठ यांचं बारीक ऑब्झर्वेशन करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे ह्याचं बारीक ऑब्झर्वेशन करण्यासाठीचा कालावधी म्हणजे प्रोबेशनरी कालावधी असं मी मानतो. आणि या कालावधीमध्ये जर का तुम्ही जसं गेले 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष अतिशय मेहनत घेऊन तुम्ही आज या पदापर्यंत पोचला आहात, मी आपल्याला विनंती करेन की पुढच्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये, जनरली 18 महिने हा तुमचा प्रोबेशनमध्ये शिकाऊ खऱ्या अर्थानं कालावधी असतो आणि त्याच्यानंतर शेवटचे 4-4 महिने, 8 महिने, काही ठिकाणी 1 वर्षसुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष पदावर नेमून तुम्हाला काम करण्याची संधी दिली जाते आणि हा सगळा टप्पा यशस्वीपणे तुम्ही पार केल्यानंतर मग तुम्हाला रेग्युलर डेप्युटी कलेक्टर म्हणजे प्रांत, DYSP म्हणजे तुम्ही सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, रेग्युलर तहसीलदार, रेग्युलर चीफ ऑफिसर, रेग्युलर उपाधीक्षक भूमी अभिलेख, रेग्युलर विक्रीकर अधिकारी इत्यादी म्हणून तुमची या ठिकाणी नेमणूक केली जाते. आणि म्हणून या प्रोबेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही फार बारकाव्यानं ज्यांनी अभ्यास केला तो यशस्वी होतो पुढं जाऊन, असं माझं वैयक्तिक मत आहे, आमच्या अनेक अधिकाऱ्यांचं मत आहे. मी जर का उपजिल्हाधिकारी ह्या संवर्गामधून गेले असल्यामुळे मी त्याचे थोडेसे अनुभव आपल्याला सांगितले तर सर्व संवर्गासाठी ते उपयुक्त ठरतील असं माझं मत आहे. जेव्हा तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून जाता, प्रोबेशनर म्हणून जाता, तुमचं वय कमी असतं, तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुमची कुठेतरी तलाठ्याच्या बरोबर अटॅचमेंट होते, सर्कल ऑफिसरबरोबर अटॅचमेंट होते, तहसीलदारांच्या बरोबर तुमची अटॅचमेंट होते आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रिक्रूट ऑफिसर म्हणून तुमच्याकडं साहेब म्हणून सगळे बघायला सुरुवात करतात. तलाठी भाऊसाहेब, अण्णासाहेब सगळे तुम्हाला साहेब करायला सुरुवात करतात आणि तिथे एकदाचा तुमचा इगो असा वर गेला ना हवेत की मग खाली येत नाही. तर तिथं तुमचं मातीशी असलेले काही नाळ आहे ती तिथं तुटता कामा नये याची खबरदारी पहिल्याच टप्प्यामध्ये घेण्याची गरज आहे, पहिल्याच टप्प्यामध्ये गरज आहे. आणि म्हणून इथं आपण आता तलाठी दप्तरामध्ये तुम्ही गेला तर तलाठी दप्तर समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त 1 महिन्याचा कालावधी असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की रात्रंदिवस जरी तुम्ही अभ्यास केला तरी लँड रेव्हेन्यू कोड, बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ॲक्ट आणि अनेक ॲक्टचं काम त्या दप्तरामध्ये चालतं. ते किती समजून करून घेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला 1 महिना पुरा पडू शकत नाही. तुम्हाला घरी येऊनसुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि तुम्ही दप्तर एकदा जर समजून घेतलं तर जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट तहसीलदार म्हणून कामाला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला कळतं की हे दप्तरमध्ये काय, त्याच्यात काय बघायला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा ज्या कुठल्या तुम्ही समजा एखाद्या मामदार ऑफिसमध्ये गेला आणि एखाद्या MAG टेबलला तुमची अटॅचमेंट दिली जाते, अटॅचमेंट असते की तुमची अटॅचमेंट असते मामदार ऑफिसमध्ये 15 दिवस. आता 15 दिवसामध्ये काय शिकायचं हे तुम्ही ठरवायचं असतं, ना की ते ऑफिस ठरवून देतं.
त्यामुळे तुम्हाला संपूर्ण ऑफिस दिलेलं आहे, मग तुम्ही ठरवायला पाहिजे की काय शिकायचं. 50% 60% प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना असं वाटतं याच्यामध्ये काय, आपण खुर्चीत बसलो की सगळं चालवू, आणि त्या 18 महिन्यामध्ये काहीच करत नाहीत. आणि प्रोबेशनमध्ये एक वेळ त्याचं फेल्युअर चिकटलं, त्याला हे फार गांभीर्याकडे चाललो सध्या. प्रोबेशनमध्ये त्याचं एक वेळ अपयश त्याच्यात चिकटलं की मग त्याचा पोस्टिंग देताना पुढचा सगळा विचार तिथूनच सुरुवात केला जातो. त्यामुळे इथनं पुढं तुमचं असेसमेंट पावला पावलाला केलं जात असतं. गोपनीय अहवाल नंतर लिहिला जातो, पण तुमचे असेसमेंट, तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, तुम्ही कुठं कुठं केला तर काम चांगलं करू शकता, तुम्ही क्रायसिसमध्ये चांगलं काम करू शकता का, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे, तुम्हाला वेल्ह्याला आमदार म्हणून नेमलं पाहिजे का तुम्हाला हवेलीला आमदार म्हणून नेमलं पाहिजे, हे तुमच्या कॅपॅसिटी, तुमचा ॲटिट्यूड, आणि तुम्ही त्या कालावधीमध्ये किती सिन्सिअरली ऑनेस्टली हार्डवर्क करून तिथं काम करायचं ठरवलं त्याच्यावर ठरतं. तुम्ही प्रत्यक्ष पदावर बसल्यानंतर तुम्ही वेगळं परफॉर्म कराल, पण जजमेंटला काय दुसरं आहे की तुम्ही किती सिन्सिअरली, किती ऑनेस्टली, तुम्ही किती भाग घेतला मनापासून, का सुट्टीच्या दिवसामध्ये कुठं गेला, गप्पा मारला, सिनेमे पाहायला, गप्पा टप्पा मारल्या, युनिक अकॅडमी आलमध्ये आला, लेक्चर दिले, भाव मारला, असा कार्यक्रम करत बसला तर तिकडचा भाव कमी होतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रोबेशनच्या कालावधीमध्ये तुमची जडणघडण फार महत्त्वाची असते मित्र हो. आणि म्हणून त्या कालावधीमध्ये मी सगळ्याच काही बारकाईने गोष्टी, पण तुम्हाला सेल्फ लर्निंग करावं लागतं. तुम्हाला सेल्फ लर्निंग करावं लागतं. तुम्ही जर का तलाठ्याकडे गेलात आणि तलाठ्याला तर तुम्ही तिथं बसला तलाठी साहेबांच्या समोर, तर तुम्ही 1 महिनाभर बसून राहू शकता, तर तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. तो बिचारा तलाठी आहे, उपजिल्हाधिकारी कॉम्पिटिशनमधून आलेल्या मुलाला तो काय सांगतो तो निम्मा गांगरलेला असतो. त्याच्याकडे तुमच्या एवढे कम्युनिकेशन स्किल्स नसतात, आणि त्याच्यामुळं त्याच्याकडून काय शिकायचं आणि कसं शिकायचं हे तुमचं स्किल आहे, आणि हे सगळं स्किल तपासूनच तुम्हाला सेवेत घेतलेलं आहे. बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला सेल्फ लर्निंग करावं लागतं. यू हॅव टू एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अदर्स. त्यामुळे कुठल्याही पदावर तुम्ही गेला तर एव्हरीबडी इज व्हेरी बिझी. सरकारी नोकरीमध्ये सगळीच बिझी असतात भयंकर, जनतेच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नाही, हा दुसरा भाग आहे. पण तुम्ही जर का अधिकाऱ्याकडे गेला, शासकीय कार्यामध्ये गेला, तर एव्हरीबडी इज बिझी, क्लार्क बिझी, साहेब बिझी, सगळे बिझी, काय करतात माहीत नाही, पण फरक काहीच पडत नाही. मग तुम्ही जर गेला प्रोबेशनर म्हणून ऑफिसमध्ये, तर आमदार साहेबांना वेळ नाही, DYSP साहेबांना वेळ नाही, SP साहेबांना तुमच्याशी बोलायला वेळ नाही. तर त्या कालामध्ये सगळं प्रशासन समजून गेलं, तुम्ही ज्या विभागाचे आहात टॉप टू बॉटम, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे मित्र. आणि म्हणून तिथं तुम्ही जर का मनापासून काम केलं, यशस्वी झालात, तर भविष्यामध्ये बऱ्या वाईट सगळ्या सवयी तिथंच लागतात प्रोबेशनमध्ये. त्यामुळे बी अवेअर ऑफ द डॉग्स असं म्हणायला हरकत नाही. बऱ्या वाईट सवयी आपण जर का 10 वर्षानंतर भेटलो, ह्या सगळ्यांचे फोटो काढून ठेवा. काढलेलेच आहेत, माझ्यासह काढलेले, त्यामुळे तो काय प्रश्न येत नाही. तुम्हाला फरक दिसेल का. माझा असा प्रश्न पडतो नेहमी प्रशासनामध्ये आल्यानंतर, का डायरेक्ट रिक्रूट आलेले सगळे अधिकारी जर का एकाच लेवलचे 1-2 मार्काच्या फरकाचेच होते, बरोबर आहे ना, तर सगळ्यांचं करिअर, सगळ्यांचा परफॉर्मन्स, सगळ्याचं आउटपुट एकसारखं का असत नाही, हा मला नेहमी प्रश्न पडतो मित्र. आणि म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की सगळ्यांचं आउटपुट इक्वल असलं पाहिजे, आउटपुट इक्वल असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करू शकता, तुमच्यामध्ये क्षमता आहे, नॉलेज आहे, तुमची हार्डवर्क करण्याची तयारी आहे, तुम्ही हॉनेस्ट आहात, सगळं आहात, मग याचा फरक जनतेला पडला पाहिजे. हा मला असं वाटतं की आपण या ठिकाणी जास्त विचार करायला पाहिजे. दुसरं मला असं सांगायचं आहे मित्र हो, की आपल्या आपल्या सेवेमध्ये शासकीय सेवा आहे. नोकरी हा शब्द मराठीमध्ये येतो, पण सेवा हा शब्द जर पाहिला आपण, तर सेवा कुणाची, या राज्यातल्या नागरिकांची सेवा करण्यासाठी तुमची नेमणूक, या राज्यातल्या जनतेची सेवा करण्यासाठी, नागरिकांची सेवा करण्यासाठी तुमची नेमणूक आहे. आणि म्हणून ती सेवा तुम्ही, नोकरी ही सेवा भावी वृत्तीनं केली पाहिजे असं म्हटलं जातं, आणि म्हणून तो शब्द इथे आलेला आहे. मी आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या जीवनामध्ये नागरिकाच्या संबंधामध्ये कधीही त्याची हेळसांड होता कामा नाही, त्याला प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जेव्हा तो आमच्या कार्यालयामध्ये भेटायला येतो, माझं किती महत्त्वाचं काम असलं तर ते हातातलं बाजूला ठेवून तुम्ही त्याला पहिल्यांदा भेटलं पाहिजे, त्याला त्याने शांततेनं तुम्ही त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही जर का आमदार ऑफिसमध्ये गेला, कास्ट सर्टिफिकेट काढला, तुम्ही पण सगळ्या प्रक्रियेमधून गेलाच असाल, त्या तलाठी नुसता हसून किंवा तो क्लार्क आपल्याशी नुसता हसून जरी बोलला आणि त्याने हसून कागद जर का स्वीकारला, तर तुम्हाला असं वाटतं की माझं निम्मं काम झालं, बरोबर आहे ना. मग ही, आणि जेव्हा तो तुम्हाला भेटतो अधिकारी म्हणून, तेव्हा तुमच्या खालच्या यंत्रणेकडून त्याचा भ्रमनिरास झालेला असतो.
त्याला दाद मिळालेली नसते, वेळेत काम होत नसतं, त्याला नाडवलं जातं, अडवलं जातं, म्हणून तो तुमच्यापर्यंत यायचं धाडस करतो. आणि मग तुमच्यासमोर आल्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून गॅझेटेड ऑफिसर सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्याच्या समोर आल्यानंतर त्याला त्याच्यानंतर पुन्हा कुणाकडे जायची गरज पडता कामा नाही मित्र हो. एवढं चांगलं काम तुम्ही करायला पाहिजे ही मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मग हे करायचं असेल तर शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर वेळेचं बंधन पाळून चालत नाही. प्रत्येक अधिकारी हा 24/7 नोकरीमध्येच असतो. मग आमच्याकडं बरेच अधिकारी आहेत की 9:45ला राईट टाईम येतात आणि 5:45ला जातात आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन बंद असतो. यासाठी शासकीय सेवेमध्ये मग येऊच नका. तुम्ही 24/7 अवेलेबल असला पाहिजे पब्लिकला. अडीअडचणीचा काळ समजू शकतो, तुम्ही मिटिंगमध्ये आहे, पण मग एक सिस्टीम असली पाहिजे की आपण काहीतरी तुमच्या कामाच्या व्यापामध्ये तुम्ही तुमच्या आलेले मेसेजेस घेऊ शकला पाहिजे, लोक भेटा त्याची दाद घेऊ शकला पाहिजे आणि तुम्ही त्यांना कॉलबॅकसुद्धा करू शकला पाहिजे. तर ह्यामध्ये वेळेचं बंधन पाळणारा यशस्वी होत नाही असं माझं दुसरा अनुभव या शासकीय सेवेमधला आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून वेळेचं बंधन पाळून काम करून नाही चालणार. नंबर 2, आपण संवेदनाशील असलं पाहिजे. एक शब्द वापरला जातो नेहमी शासकीय यंत्रणेबद्दल, कसली कातडी. मी बोलणार नाही स्टेजवरनं, तर आपण त्याच्यातले असता कामा नाही. आपण संवेदनाशील सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या समस्या तो समस्या घेऊन येतो. तो आपल्याला काय हिवाळ्याच्या गप्पा मारला, शिरवाळ्याच्या गप्पा मारला नाही आपल्या ऑफिसमध्ये येत. त्याच्या समस्या घेऊन येतो. त्याच्या समस्या ऐकून घेऊन त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुमची नेमणूक असते. आणि म्हणून त्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. एखाद्याचा प्रश्न फार छोटा असेल तुमच्या दृष्टिकोनातून, एखाद्याचा प्रश्न फार मोठा असेल, पण त्या दोघांच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रश्न तितकाच मोठा आहे, हे आपण विसरता कामा नाही. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाला समान वागणूक, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी समान दृष्टिकोन आणि समान कालावधीमध्येच त्याचं काम झालं पाहिजे, तो मोठा असो की छोटा असो, हा दृष्टिकोन आपण मित्र हो बाळगला पाहिजे, अशी मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. अजून एक मुद्दा या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये आलेला कंटाळले, शेवटचा मुद्दा म्हणून सांगितलं मी. आणि हे मी तुमच्यासाठी बोलतच नाही, मी पुढच्या लोकांसाठी बोलतोय. मित्र हो, आपण लोकशाहीमध्ये काम करतो, आपण हुकुमशाहीमध्ये नाही, आपण डिक्टेटरशिपमध्ये नाही आहे. आपण लोकशाही प्रणाली स्वीकारलेली आहे. आमच्या नोकरीमध्ये असलेल्या अनेक लोकांचा असा आक्षेप असतो, बाहेरच्या पब्लिकला सुद्धा खूप असं वाटत असतं की लोकशाहीमध्ये काम करत असताना ब्युरोक्रॅसीमध्ये कुणाचाच कसलाच हस्तक्षेप असता कामा नाही, असं एक जनरल इम्प्रेशन आहे मित्र हो. हे योग्य आहे का? लोकशाही जर आपण स्वीकारलेली आहे, प्रत्येक स्तरावर जर का इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जर का त्याला जर जबाबदारी लोकशाहीमध्ये दिलेली आहे, मग तो सरपंच असेल, नाहीतर पंचायत समिती सभापती असेल किंवा आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, तर लोकशाहीमध्ये ते इथं नेमणूक झालेली आहे, त्यांची आपली नेमणूक होते, त्यांचे निवड होते 5 वर्षासाठी. आणि म्हणून त्यांनी जर का तुम्हाला काही फोन केला, तुम्हाला काही काम सांगितलं, तर त्याला पॉलिटिकल इंटरफिरन्स असं बरेच लोक मानतात, असं माझं मत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांची निवडणूक असते, हे कधीही आपण विसरता कामा नाही. आणि मग त्यांनी जेव्हा आपल्यासमोर प्रश्न मांडतील, एखादा सरपंच जेव्हा गावातलं डेलिगेशन घेऊन येईल, एखादा सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य आपल्याकडे काही त्याच्या मतदारसंघातल्या काही लोकांच्या समस्या घेऊन आपल्यासमोर येईल, तेव्हा आपण त्या समस्या गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे लोकशाहीमधली प्रक्रिया आहे नोकरशाहीची. आता त्यांनी म्हणजे आणि जेव्हा हे लोकप्रतिनिधी आपल्याला काम सांगतात, तेव्हा ते बेकायदेशीरच सांगतात, असा दृष्टिकोन मित्र कधीच असता कामा नये. 90% ऑफ द टाईम तुम्ही न केलेल्या कामाच्याबद्दल ते सांगत असतात. तुम्ही म्हणजे तुमच्या हाताखालच्या मशिनरीनं, अगदी व्हिलेज लेवलचे असेल, तालुका लेवलचे असेल, जिल्हा लेवलचे असेल, त्या मशिनरीनं काम न केलं, त्यांनी केलेला डिले, त्यांनी केलेला अडवणूक, याच्याबद्दलच ते तुम्हाला सांगत असतात. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं तर त्याला हस्तक्षेप मानायचा का, हा त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये ब्युरोक्रॅसी किंवा नोकरशाहीची
अतिशय जबाबदारी आहे की लोकांच्या प्रति पण तेवढं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींच्या प्रति पण तेवढंच आपण सेन्सिटिव्ह असलं पाहिजे आणि आपला विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. लोकांच्या समस्या सोडवता सोडवता लोकांचा प्रश्न कसा सुटेल आणि तुमच्या माध्यमातून या राज्याचा ह्या देशाचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन तुमच्यामध्ये असला पाहिजे. तो आपण तुमच्या करिअरमध्ये करावा आणि तुम्ही यशस्वी व्हावं अशी मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.